आज नवरात्रीचा दुसरा दिवस. आजची आपली रणरांगिणी आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, जिच्यामुळे स्त्री आज समाजात सन्मानाने आहे उभी, अशी ज्ञानज्योती महिला भाग्य विधाती सावित्री आई, सावित्री आई, सावित्री आई. मंडळी, जिने केवळ स्त्रियांनाच नाही तर पुरुषांना देखील अज्ञानाच्या अंधकारातून दूर काढलं, त्यांना त्यांच्या जीवन कार्याला नमन करून मी आजची सुरुवात करते. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रातील पहिली क्रांती करणारी, पहिली शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका, एवढंच काय तर पहिली कवयित्री अशी आपली क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आई. यांना आपण जितकं यांचे आभार मानू तितकं कमी आहे. कारण आज मी तुमच्या समोर उभी आहे, मी तुमच्या समोर बोलू शकते, माझ्या भावना व्यक्त करू शकते, हे केवळ आणि केवळ या सावित्री आईमुळेच झालेलं आहे. आणि अशा या सावित्री मातेला सर्वप्रथम माझा कोटी कोटी प्रणाम. समाजातलं जे स्त्री दास्यत्व असतं ते जर आपल्याला मिटवायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा काय करायला पाहिजे? सावित्रीबाईंना असं नेहमी वाटायचं की हे स्त्री दास्यत्व मिटलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांच्या मते गरज होती ती स्त्रियांनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याची, स्वावलंबी होण्याची. आणि त्यांची पुरेपूर खात्री होती मंडळी की जेव्हा स्त्री हे असं करेल त्यावेळेला सो कॉल्ड पुरुष प्रधान जी संस्कृती आहे त्याची गुलामगिरी पत्करावी लागणार नाही, ती गुलामगिरी पत्करण्याची गरज भासणार नाही. मंडळी, पती ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने कोणाचीही आर्थिक मदत न घेता 1 जानेवारी 1848 पासून ते जवळजवळ 1852 पर्यंत त्यांनी 18 शाळा काढल्या. आणि हे तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की 1848ला त्यांनी पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये सर्वात पहिली शाळा काढली होती. पुढे जाऊन त्यांनी उस्मान शेख 1849ला उस्मान शेख यांच्या घरी मुस्लिम महिलांना शिकवण्यासाठी आणि लहान बालकांना शिकवण्यासाठी तिथे देखील शाळा सुरू केली होती. आणि यामध्ये त्यांना अत्यंत उत्तम असं मोलाचं सहकार्य लाभलं होतं, ते म्हणजे उस्मान शेख यांची बहीण फातिमा शेख. त्या खूप शिकलेल्या होत्या आणि त्यांचं आणि सावित्रीबाईंचं इतकं छान मैत्र जुळलं होतं. पुढे त्या दोघींनी खूप चांगले चांगले कार्य केले. इथे फातिमा शेख यांचं सहकार्य देखील खूप मोलाचं आहे. मित्रांनो, मंडळी, शिक्षणाच्या प्रसारासाठी शिक्षणाचं महत्व जर बिंबवायचं असेल, जर स्त्रीमध्ये शिक्षणाचं महत्व विशेष करून आणायचं असेल, तिला या प्रवाहामध्ये आणायचं असेल, तर सर्वात प्रथम ज्या रूढी परंपरा आहेत, ज्या अंधश्रद्धा आहेत, ज्या चुकीच्या चालीरीती आहेत, ज्या समाजातल्या इतर क्षेत्रांमध्ये फोफावलेल्या आहेत, त्या क्षेत्रांमध्ये क्रांती घडवून आणण्याचं काम सर्वात प्रथम केलं पाहिजे असं सावित्री आईंना वाटलं होतं. आणि त्यांनी हे बरोबर ओळखलं होतं की जेव्हा आपण इथे सुधारणा करू तेव्हा स्त्रियांमधला आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्हाला माहितीच असेल मंडळी की त्या काळामध्ये बालविवाह व्हायचे, म्हणजे अगदी 12-13 वर्षाची जी मुलगी आहे ती बिचारी विधवाही होऊन जायची. आणि मग विधवा झालेल्या स्त्रियांच्या पुढे काय पर्याय असायचे? सुरुवातीला तर सतीची चाल होती, त्यामुळे काही म्हणजे बोलण्यात अर्थच नव्हता. त्या बाळीला, बिचाऱ्या त्या मुलीला निष्पाप जीवाचा देखील बळी घेतला जायचा. पुढे जाऊन केशवपन पद्धती आली, म्हणजे तिला केशवपन करून क्रूप करायचं अगदी. पण हे इतकं भागत नव्हतं आणि त्या बिचाऱ्या विधवा निष्पाप मुलींना विरोध करण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे समाजामध्ये जे वाईट असे नराधम होते त्यांच्या वासनेला ह्या सहज बळी पडत असत, कारण त्यांना विरोध करण्याचा त्यावेळेला अधिकार नव्हता. आणि त्याची परिणिती काय व्हायची? गरोदर विधवा. आता ही जी गरोदर विधवा असायची ती बिचारी इतकी दुःखी व्हायची, इतकी हतबल व्हायची, कारण तिला माहिती असायचं की आता माझ्या जीवनात काय अर्थ राहणार आहे, येणाऱ्या बाळाच्या जीवनामध्ये अंधकाराशिवाय दुसरं काहीच नसणार आहे. आणि नाईलाजाने तिला आत्महत्येचा मार्ग निवडावा लागायचा. आणि हे असं खूप काळ चालू राहिलेलं होतं. परंतु जेव्हा हे ज्योतिबांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह काढलं आणि ह्या गृहाची जबाबदारी अगदी सावित्री यांनी समर्थपणे पार पाडली. त्यांच्या त्या गृहामध्ये जेवढी काही निष्पाप बालकं असत ती त्यांना स्वतःचीच वाटत असत. इनफॅक्ट आपल्याला तर सर्वांना माहितीच आहे की काशीबाई ह्या ज्या ब्राह्मण विधवा होत्या त्यांच्या मुलाला सावित्री आईने आणि ज्योतिबा फुले यांनी दत्तक घेतलं होतं. त्याचं नाव यशवंत होतं. पुढे जाऊन तो डॉक्टर झाला होता मंडळी.
केशवपन ही प्रथा बंद करण्यासाठी सुद्धा सावित्रीबाईंनी खूप मोलाचं काम केलं होतं. त्या नाभिक समाजाला त्यांनी त्यांचं जे विचारांचं प्रवर्तन, विचाराचं परिवर्तन घडवून आणण्यामध्ये त्यांनी खूप मोठी गोष्टचा सहभाग होता त्यांचा. त्यांनी त्यांचा संप घडवून आणला होता, लोकांमध्ये प्रबोधन केलं होतं आणि अशी अनेक कामं त्यांनी केली होती ज्याच्याने समाजातील इतर क्षेत्रामध्ये देखील क्रांती घडून येईल. त्यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्यातही अगदी मोलाचा वाटा होता त्यांचा. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी साहित्याच्या माध्यमातून देखील केला होता. त्यांची काव्य फुले किंवा बावनकशी सुबोध रत्नाकर हे साहित्याच्या माध्यमातून त्यांनी ही काव्यसंग्रह लिहिली होती आणि त्या काव्यसंग्रहामध्ये म्हणजे हे जे बावनकशी सुबोध रत्नाकर आहे त्यांच्या सुरुवातीला सावित्रीबाईंनी इतकी छान ओळी लिहिलेल्या आहेत. जयाची मुळेनी कविता रचिते, जयाचे कृपे ब्रह्म आनंद चित्ते, जयानी दिली बुद्धी ही सावित्रीला, प्रणाम करी मी सती ज्योतिबाला. किती सुंदर वाक्यरचना आहे. मला ना नेहमी असं वाटतं की ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई प्रेम असावं तर असं. आत्ताच्या काळामध्ये आपण फेसबुकवर किंवा इन्स्टावर व्हॉट इज ट्रू लव्ह असं जर टाईप केलं तर आपल्याला हजारो प्रकारच्या पोस्ट्स येतील आणि सर्वांचं तुम्हाला एकच सार कळेल की खरं प्रेम काय आहे किंवा व्हॉट इज ट्रू लव्ह. तर त्याच्यामध्ये एक महत्वाचा पॉइंट असतो की आपल्या जोडीदारामध्ये जे काही चांगलं आहे ते बाहेर काढणं, त्याला त्याचं बेस्ट व्हर्जन बनवायला मदत करणं, त्याला प्रोत्साहित करणं त्यासाठी. आणि हे दोघांनाही ऍप्लिकेबल आहे. दोघांनी एकमेकांच्या बेस्ट व्हर्जनला प्रोत्साहित करून समोर आणणं हे प्रेमामध्ये, खऱ्या प्रेमामध्ये केलं जाते. हीच इनफॅक्ट खऱ्या प्रेमाची शक्ती असते. आणि ह्या सर्व गोष्टी ज्योतिबा आणि सावित्रीबाई कित्येक वर्षा अगोदर जगले आहेत. म्हणजे जेव्हा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंचं लग्न झालं त्यावेळेला ज्योतिबांचं वय होतं अवघं 13 वर्ष, सावित्रीबाईंचं वय होतं अवघं 9 वर्ष. परंतु त्यांच्या सहजीवनाची सुरुवात आणि त्यांच्या सहजीवनाचा प्रवास आपण पाहिला तर आपल्याला कळेल की ज्योतिबांनी सावित्रीबाईंना घडवलं. त्यांनी शिक्षण दिलं. अगदी शिक्षण कुठून सुरुवात केलं तर मातीतनं त्यांनी गम भभ त्यांना गिरवायला शिकवलं. पुढे जाऊन जेव्हा त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये शिकवण्यासाठी जो कोर्स असतो तो त्यांना करवून घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी शिक्षण प्रवाहामध्ये आणून सावित्रीबाईंना उत्तम शिक्षिका बनवलं. आणि सावित्रीबाई देखील इतक्या उत्तम शिक्षिका होत्या. ह्या आजकालच्या आपल्या ज्या पॅरेंट्स मीटिंग असतात ना, या पॅरेंट्स मीटिंगची सुरुवात खरं तर सावित्रीबाईंनी केली होती आणि ती पण कित्येक वर्षा अगोदर. म्हणजे एक ना अनेक मला अशा छोट्या छोट्या गोष्टी दिसतात की हे खरं प्रेम होतं. यांचं सहजीवन हे खऱ्या अर्थाने समृद्ध होतं मंडळी. आणि त्याची प्रचिती सावित्रीबाईंच्या या 4 ओळीतनं आपल्याला किती अलवारपणे दिसते. मित्रांनो, सावित्रीबाईंच्या अशा अनेक काव्यसंग्रह आहेत आणि त्या काव्यसंग्रहामधल्या त्यांच्या अशा अनेक कविता आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी निसर्गाबद्दल कविता लिहिलेल्या आहेत, प्रबोधन असणाऱ्या अशा कविता लिहिल्या आहेत. त्याच्यापैकी त्यांची एक किती छान कविता आहे बघा. म्हणजे त्या काळामध्ये त्यांना सुचलेल्या त्या कविता होत्या. कारण त्यांनी जे अनुभवलं, सहन केलं, भोगलं त्यातूनच त्यांच्या प्रतिभेला अंकुर फुटत गेले होते आणि त्यातनं या कविता जन्मलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्या प्रत्येक कवितेत त्या काळातली परिस्थिती आपल्याला कळते. आता हीच कविता पहा ना. फूल जाईचे पाहत असता, फूल जाईचे पाहत असता, ते मज पाही मुरका घेऊन. फूल जाईचे पाहत असता, ते मज पाही मुरका घेऊन. रीत जगाची कार्य झाल्यावर फेकून देई मजला हुंगून. किती सुंदर, किती ओळींमध्ये अर्थ भरलेला मित्रांनो. सावित्रीबाईंच्या अशा अनेक कविता आहेत. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की काव्य फुले हा संग्रह तुम्ही कुठेही तुम्ही सर्च करू शकता किंवा तुम्ही तो मागवू देखील शकता आणि तो जरूर वाचा. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयाला हात घालून सावित्रीबाईंनी अत्यंत प्रगल्भ असं शब्द मध्ये त्यांना गुंफण करून आपल्या समोर ठेवलेलं आहे. मित्रांनो, त्या काळात सावित्रीबाईंची निर्भीडता, सजगता ही खरोखर वाखाणण्याजोगी आहे. तो काळ कुठला आणि आजचा हा काळ कुठला मंडळी? आज आपण 21व्या शतकात आहोत.
मला मान्य आहे की 21व्या शतकातली जी स्त्री आहे तिने आकाशाला गवसणी घातली आहे, मोठमोठ्या क्षेत्रात तिने स्वतःचा ठसा उमटवलेला आहे, ती बोलायला घाबरत नाही, ती देखील निर्भीड आहे. परंतु प्रश्न असा आहे की अशा स्त्रिया किती आहेत? खूप कमी आहेत मित्रांनो. आजकालची जी स्त्री आहे तिने 21व्या शतकात जरी स्वतःला असली तरी ती स्वतःला मानते का 21व्या शतकातली, हा मूळ मुद्दा आहे मित्रांनो. आपल्यापैकी किती जणी स्वतःची मतं, स्वतःचे विचार निर्भीडपणे लोकांसमोर मांडू शकतात? मंडळी, आजची ही जी सावित्री आहे ती सावित्री तुमच्यासमोर मांडण्याचं सर्वात प्रथम हेच एक कारण आहे की सावित्रीबाईंनी कितीतरी अनेक वर्षांपूर्वी जी निर्भीडता, जी समृद्धता विचारांची दर्शवली होती आणि ती समाजाच्या विरोधाला न जुमानता समोर मांडण्याची जी त्यांची धडाडी होती, ती धडाडी आज आपल्या प्रत्येक स्त्रीमध्ये आहे का? मी मुद्दाम इथे सावित्रीबाईंच्या निधनाचा उल्लेख टाळते कारण मला सावित्री जिवंतच हवी आहे आणि ती प्रत्येक स्त्रीमध्ये जिवंत आहे, फक्त तिला ओळखायची गरज आहे. आपल्यातल्या सावित्रीला जागी करायची गरज आहे. मला असं वाटतं की ज्या स्त्रिया आपल्या मतं किंवा समाजाच्या चालीरीती किंवा सो कॉल्ड समाजाचे जे काही चौकटी असतात त्या मोडून ज्या काही स्त्रिया निर्भीडपणे वागतायत, अन्यायाला झुगारून स्वतःची वेगळी वाट निवडतायत, त्या स्त्रियांना आपण किती प्रमाणात पाठिंबा देतो, किती प्रमाणात देखल्या देवा दंडवत करतो आणि किती प्रमाणात तिची पाठ फिरल्यावर तिच्याच चारित्र्यावरती शिंतोडे उडवतो, हे आज आपल्याला विचारण्याची गरज आहे मित्रांनो. आपण कुठून आलो आहोत आणि आपण कुठे चाललो आहोत हे आपण प्रत्येक क्षणाला स्वतःला विचारलं पाहिजे. मला मान्य आहे की ह्या सगळ्या गोष्टी करून महिलांवरचे अत्याचार किंवा महिलांवरचे बलात्कार किंवा जे काही अन्याय आहेत ते एका दिवसात बंद होणार नाहीये. परंतु हे सर्व बंद व्हायचं असेल तर एक पहिलं पाऊल म्हणून सर्वात पहिली गरज आहे ती म्हणजे प्रत्येक स्त्रीने आपले विचार, आपल्या विचारातून स्वतंत्र होण्याची, आपले विचार न घाबरता निर्भीडपणे, समृद्धपणे, प्रगल्भपणे समोर समाजासमोर व्यक्त करण्याची. कारण कसं असतं की विचारातून शब्द येतात, शब्दातून कृती येतात, कृतीतून सवयी आणि सवयीतून आपलं व्यक्तिमत्व घडतं मित्रांनो. त्यामुळे आज गरज आहे की प्रत्येक स्त्रीने तिच्या मनातले विचार, तिला पटणाऱ्या गोष्टी या समर्थपणे समाजासमोर मांडल्या पाहिजेत. तिला न पटणाऱ्या गोष्टींना तिने निर्भीडपणे विरोध केला पाहिजे. ह्या सर्व गोष्टींची आज नितांत गरज आहे आणि त्यामुळेच मी आपल्या व्यासपीठावरील सर्व विशेष करून स्त्रियांना पुन्हा एकदा विनंती करते की व्यक्त व्हायला शिका. जे काही पटतंय त्याचं समर्थन करा, जे काही नाही पटत त्याला निर्भीडपणे विरोध करून त्याचा बिमोड करा, पण बोला. आपण जेव्हा बोलू तेव्हाच आपल्या मनातले विचार इतरांना कळतील. कितीतरी वेळा काल सांगितल्याप्रमाणे बोलल्याने नुकसान झाले आणि न बोलल्यामुळे जास्त नुकसान झालेलं आहे. मला सांगा, कालच्या आपल्या जिजामाता, आजची आपली सावित्री आई, उद्याची आपली राणी लक्ष्मीबाई आणि अशा असंख्य रणरागिणी या जर त्या काळात बोलल्या नसत्या, जर मुख घेऊन गप्प बसल्या असत्या तर आज जी परिस्थिती आपल्याला मिळते, आज जे स्वातंत्र्य आपण अनुभवतोय ते आपल्याला अनुभवायला मिळालं असतं नाही. कदाचित आज आपण बोलल्यामुळे आणखीन ज्या अशा वाईट प्रथा आहेत त्या मोडून पुढच्या पिढीतल्या येणाऱ्या स्त्रियांना आपण जास्त चांगल्या रीतीने चांगलं वातावरण उपलब्ध करून देऊ शकतो. मित्रांनो, स्त्री ही कालिका आहे, चंडिका आहे, आदिमाया आहे, आदिशक्ती आहे. परंतु ती केवळ ह्या 9 दिवसांपुरतीच नाहीये. ती वर्षाचे 365 दिवस शक्तिशालीच असते. मग फक्त 9 दिवस स्त्रीचा जागर का? फक्त 9 दिवसच तिला आदिमाया, आदिशक्ती का म्हटलं जातं? पुढचे जे 356 दिवस असतात त्या दिवसात ती काही शक्तिहीन होते का? नाही, ती कधीच शक्तिहीन नव्हती, ती कधीच शक्तिहीन नसेल. कारण शक्ती ही तिच्या अंगभूत आहे. अहो, निसर्गाने देखील स्त्री आणि पुरुषांपैकी स्त्रियांना जास्त झुकतं माप दिलं आहे. वी कॅरी 9 months, वी ब्लीड इच मंथ. आपल्याकडे सृजनाची, निर्मितीची, नवनिर्मितीची एक क्षमता निसर्गाने दिलेली आहे.
मग जर निसर्गाने आपल्याला इतका विश्वास दाखवलेला आहे, आपण इतके शक्तिशाली आहोत म्हणून निसर्गाने आपल्यावर ही जबाबदारी दाखवलेली आहे, तर आपल्या शक्तीचा आपण स्वतःला विसर का पडू द्यावा? आपल्याला निसर्गाने सोपवलेली ही जबाबदारी ही आपल्या शक्तीचं एक चांगलं असं द्योतक आहे आणि ह्या शक्तीला स्मरून आपण आपली प्रत्येक वाटचाल केली पाहिजे मंडळी. प्रत्येक स्त्री ही सावित्रीची लेक आहे. प्रत्येक आज जिने विशिष्ट क्षेत्रात ठसा उमटवो अगर तिने न उमटवो, आज प्रत्येक घरात राबणारी गृहिणी ही देखील सावित्रीचीच लेक आहे. फक्त तिने स्वतःची शक्ती ओळखली पाहिजे, तिच्यातल्या जिवंत असलेल्या सावित्रीला वाट मोकळी करून दिली पाहिजे. मंडळी, सावित्री आईने आपल्यासाठी शेण, दगड, गोटे, विष्ठा, शिव्या अशा कितीतरी गोष्टी अंगावर झेलल्या होत्या आणि ते सुद्धा अगदी हसत हसत. आज आपण जर त्यांना, आपल्याला जर असं वाटत असेल की या सर्व गोष्टींचं चीज व्हायला हवं, तर आपण आपल्या सावित्रीला, आपल्या मधल्या असलेल्या सावित्रीला मोकळी वाट करून देणं अत्यंत गरजेचं आहे. आपण व्यक्त होणं अत्यंत गरजेचं आहे. चांगल्याला चांगलं म्हणणं आणि वाईटाला वाईट म्हणण्याची आज वेळ आलेली आहे. त्यामुळे आपल्याला जागं होणं अत्यंत महत्वाचं आहे, स्वतःला ओळखणं अत्यंत महत्वाचं आहे. सो मला इतकंच म्हणायचं आहे मंडळी की आज आपल्यामधल्या प्रत्येक स्त्रीने आपल्यातल्या सावित्रीला ओळखा, आपल्यातल्या शक्तीला ओळखा. आदिमाया, आदिशक्ती ही फक्त 9 दिवसांसाठी नाहीये. आपण 365 दिवस आदी मायाच असतो, आदिशक्तीच असतो. फक्त आपल्यालाच आपल्या शक्तीचा कुठेतरी विसर पडतो. मग इतरांकडनं काय अपेक्षा करायची आपण? म्हणून सर्वात पहिलं पाऊल म्हणजे स्वतःची शक्ती स्वतः ओळखणं. जय क्रांती, जय ज्योती. धन्यवाद.